राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपण नेहमीच ऐकतो. पण नंदुरबारने जे करून दाखवलंय ना, ते खरंच अकल्पनीय आहे. तिथे एक असा राजकीय भूकंप झालाय, ज्याने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. विचार करा, जे कालपर्यंत कट्टर शत्रू होते, ते आज एकत्र आलेत आणि एक नवीनच सत्ता समीकरण जन्माला आले. ही कहाणी आहे नंदुरबारच्या नव्या रघुवंशी पॅटर्नची. चला, या सत्ता खेळाचा प्रत्येक डाव नीट समजून घेऊया. राजकारणातलं हे एक साधं सरळ सूत्र आहे. तुमच्या शत्रूचा शत्रू तो तुमचा मित्र. आणि नंदुरबारच्या राजकारणात सध्या ह्याच सूत्रावर एक जबरदस्त डाव खेळला गेलाय. ही कथा मैत्रीची नाहीये, तर ही आहे सत्तेसाठी केलेल्या एका धोरणात्मक खेळीची, जिथे राजकीय समीकरणं अक्षरशः एका रात्रीत बदलून गेली. आणि या राजकीय पटावरचे 3 मुख्य खेळाडू, चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी आणि विक्रांत मोरे, ही 3 नावं नीट लक्षात ठेवा. कारण कालपर्यंत हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी होते. पण आज ते एकाच मंचावर आहेत. हाच तर या कहाणीतला खरा ट्विस्ट आहे. साहजिकच संपूर्ण जिल्ह्याला आणि राजकीय वर्तुळाला एकच प्रश्न पडला होता की ज्यांनी एकमेकांविरोधात आयुष्यभर राजकारण केलं, ते एकत्र येऊन जिंकू शकतील का? ही अशक्य वाटणारी आघाडी प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकेल का? या एकाच प्रश्नाभोवती नंदुरबारचं सगळं राजकारण फिरत होतं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ह्या आकड्यांमधून. 41 पैकी तब्बल 29. हो, जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं होतं. हा साधा विजय नाहीये, हा एक राजकीय संदेश होता. या त्रिमूर्तीने फक्त निवडणूक जिंकली नाही, तर नंदुरबारच्या राजकारणाचा नकाशाच बदलून टाकला. हे आकडे बघा. रघुवंशी आघाडीला 29 जागा, तर विरोधकांना फक्त 12. यावरूनच या विजयाची भव्यता लक्षात येते. ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर एका प्रस्थापित राजकीय घराण्याच्या वर्चस्वाला दिलेलं हे थेट आव्हान होतं. आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले. पण मग प्रश्न उरतोच की हे 3 वेगवेगळे राजकीय ध्रुव एकत्र आलेच कसे? या अभूतपूर्व युतीमागे एकच मोठी प्रेरणा होती, आणि ती म्हणजे एक समान शत्रू. या युतीचा पाया कोणत्याही विचारधारेवर नाही, तर एका कॉमन अजेंडावर रचला गेला होता. आणि तो अजेंडा होता स्थानिक राजकारणातील गावित घराण्याचं वर्चस्व कमी करणं. म्हणून पक्षाचे झेंडे, वैयक्तिक मतभेद सगळं काही बाजूला ठेवून केवळ गरजेपोटी ही आघाडी तयार झाली. हे शुद्ध आणि सोपं राजकीय गणित होतं. आणि इथेच ह्या संपूर्ण विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ही आघाडी नंदुरबारच्या विकासासाठी आहे की फक्त सत्तेच्या राजकारणासाठी? या वादाला 2 बाजू आहेत. एकीकडे असं वाटतं की हे फक्त टिकून राहण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेलं सोयीचं राजकारण आहे, तर दुसरीकडे हेच नेते शहराला एक मेगा प्लॅन देण्याचं वचन देत आहेत. सत्य कदाचित या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी दडलेलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, चंद्रकांत रघुवंशी गेली 20 वर्ष सत्तेत आहेत. पण आता त्यांच्यासोबत शिरीष चौधरी आणि विक्रांत मोरेंसारखे दिग्गज नेते आल्यामुळे लोकांच्या अपेक्षा दुप्पट नाही, तिप्पट झाल्या आहेत. आता फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही, तर काम करून दाखवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर मग पाहूया तरी काय आहे हा मेगा प्लॅन. या आघाडीने नंदुरबारच्या जनतेला नक्की कोणती वचनं दिली आहेत? त्यांचा अजेंड्याचे 3 मुख्य स्तंभ आहेत. पहिलं, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा मजबूत करणं. दुसरं, शहराचं सुशोभीकरण करून स्मार्ट सिटीचं स्वप्न पूर्ण करणं. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं. हे तिन्ही मुद्दे थेट लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहेत. आणि या मेगा प्लॅनमध्ये काही ठोस प्रकल्पांचाही समावेश आहे, जसं की जुन्या मार्केटचा पुनर्विकास करणं, एक नवीन प्रशासकीय इमारत बांधणं, शहराची हद्दवाढ करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हाच रघुवंशी चौधरी पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवून आपलं राजकीय वर्चस्व आणखी पक्क करणं. सगळं ऐकायला छान वाटते नाही का? पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ही गरजेपोटी झालेली आघाडी, ही मैत्री टिकणार किती दिवस? कारण खरी कसोटी तर अजून पुढे आहे. ही टाईमलाईन या आघाडीचं संभाव्य भविष्य दाखवते. बघा, आत्ता नगरपालिकेसाठी ते एकत्र आलेत. कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंतही एकत्र राहतील. पण खरी परीक्षा येईल विधानसभा निवडणुकीवेळी. कारण तेव्हा जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने कसोटी लागेल.
आणि इथेच या आघाडीतील अंतर्गत विरोधाभास स्पष्ट दिसतो. चंद्रकांत रघुवंशी आणि शिरीष चौधरी या दोघांचीही नजर विधानसभेच्या जागेवर आहे. एकाच जागेसाठी दोन मोठे दावेदार. मग काय होणार? हीच वैयक्तिक महत्वाकांक्षा या युतीमध्ये फूट पाडू शकते. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? राजकीय जाणकारांचं स्पष्ट मत आहे की ही आघाडी कायमस्वरूपी नाही. ही एक धोरणात्मक युती आहे जी केवळ एका समान शत्रूमुळे टिकून आहे. जोपर्यंत तो धोका समोर आहे तोपर्यंत ही एकजूट कायम राहील. धोका संपला की दोस्तीचं भविष्य धोक्यात येईल. आणि म्हणूनच आपण या एका निर्णायक प्रश्नावर येऊन थांबतो. आज विजयाचा आनंद साजरा करणारी ही त्रिमूर्ती पुढच्या मोठ्या निवडणुकीत जेव्हा सत्ता आणि महत्वाकांक्षा समोरासमोर येतील तेव्हा ही मैत्री टिकून ठेवू शकेल का? की राजकारणाच्या पटावर पुन्हा एकदा नवीन डाव मांडला जाईल? याचं उत्तर फक्त येणारा काळच देणार आहे. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.